नमस्कार मित्रांनो, टेक मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज 12th क्लासचे बायोलॉजी प्रॅक्टिकल एक्झाममध्ये येणारे एक्सपेरिमेंट कसे लिहायचे ते आपण पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पार्ट ए आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि पार्ट बी स्पॉटिंगचा दुसरा व्हिडिओ मी लवकरच चॅनलवर अपलोड करेन. त्यामुळे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. बायोलॉजी प्रॅक्टिकल बुकमध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झामचा क्वेश्चन पेपर कसा येणार, कोणते प्रश्न विचारले जाणार हे सांगितले आहे. आपण त्यानुसार एक एक एक्सपेरिमेंट कसा लिहायचा ते पाहू. मेजर एक्सपेरिमेंट जो तुम्हाला 4 मार्क्ससाठी विचारला जातो. 5 दिलेले आहे त्यापैकी कोणता तरी एक एक्सपेरिमेंट तुम्हाला एक्झामला दिला जाईल. मेजर एक्सपेरिमेंटमधला पहिला एक्सपेरिमेंट आता आपण पाहू. मेक अ टेम्पररी पोटॅटो ऑस्मोस्कोप टू स्टडी ऑस्मोसिस. स्केच अँड लेबल द डायग्राम शोविंग द चेंज इन द वॉटर लेवल. तुम्हाला हा एक्सपेरिमेंट परफॉर्म करायचा आहे व त्यानंतर पुढीलप्रमाणे त्याचे एम, डायग्राम, ऑब्झर्वेशन आणि रिझल्ट लिहायचा आहे. एम टू स्टडी द प्रोसेस ऑफ ऑस्मोसिस युजिंग पोटॅटो ऑस्मोस्कोप. त्यानंतर तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायची आहे. अशा प्रकारे डायग्राम ड्रॉ करा. त्याच्या खाली ऑब्झर्वेशन येईल. ऑब्झर्वेशन. आफ्टर अ फ्यू हर्स द लेवल ऑफ शुगर सोल्युशन इन द पोटॅटो ऑस्मोस्कोप राईज अँड द सोल्युशन बिकम कलर्ड. त्यानंतर रिझल्ट लिहायचा आहे. द राईज इन द शुगर सोल्युशन इज ड्यू टू ऑस्मोसिस. वॉटर फ्रॉम आउटसाइड एंटर द cavity filled with concentrated sugar solution demonstrating osmosis. एवढं लिहिलात की तुम्हाला 4 मार्क्स फिक्स होऊन जातील. आता आपण दुसरा एक्सपेरिमेंट पाहू. मेक अ टेम्पररी स्लाइड टू स्टडी प्लाझ्मोलायसिस. स्केच अँड लेबल द डायग्राम. जर हा एक्सपेरिमेंट तुम्हाला आला तर त्याचं एम, डायग्राम, ऑब्झर्वेशन आणि रिझल्ट पुढीलप्रमाणे लिहायचं. एम टू स्टडी प्लाझ्मोलायसिस इन इपिडर्मल सेल्स. पुढीलप्रमाणे डायग्राम ड्रॉ करायची आहे. डायग्रामच्या खाली ऑब्झर्वेशन. हायपरटोनिक सोल्युशन स्लाइड शो श्रिंकेज ऑफ प्रोटोप्लाझम. हायपोटोनिक सोल्युशन स्लाइड शो प्रोटोप्लाझम स्वेल्स. अशा प्रकारे ऑब्झर्वेशन लिहायचे आहे. खाली रिझल्ट. प्लाझ्मोलायसिस ऑकर्स ड्यू टू एक्झोऑस्मोसिस. अशा प्रकारे सेकंड एक्सपेरिमेंट आला तर तो लिहायचा आहे. एक्सपेरिमेंट 3. Make a temporary amount of leaf epidermis to study the structure and distribution of stomata. Aim to study structure and distribution of stomata. डायग्राम अशा प्रकारे ड्रॉ करायची आहे. त्याखाली ऑब्झर्वेशन. पील ऑफ डायकॉट लीफ shows presence of kidney shaped guard cell. Result. The peel of leaf show that the number of stomata is much more on lower epidermis, while a few are found in the upper epidermis of the leaf. अशा प्रकारे रिझल्ट लिहायचा आहे. या प्रकारे मेजर एक्सपेरिमेंट क्वेश्चन 1 लिहायचा आहे. तुम्हाला आउट ऑफ मार्क्स नक्की मिळतील. यानंतर आपण मायनर एक्सपेरिमेंट पाहू. क्वेश्चन. मायनर एक्सपेरिमेंट 1. डिसेक्ट द गिवन फ्लॉवर टू डिस्प्ले द फ्लोरल वॉल. टेक
a TS or a VS of ovary to show number of chambers. Sketch and label the diagram. या एक्सपेरिमेंटचं एम टू स्टडी गिवन फ्लॉवर टू डिस्प्ले द फ्लोरल वॉल. त्याचे डायग्रॅम अशा प्रकारे काढायची आहे. यात तुम्हाला एक्सपेरिमेंटचं एम आणि डायग्रॅम फक्त काढायची आहे आणि जे काही फ्लॉवरचं डिसेक्शन करणार ते नाव लिहून नीट प्रेझेंटेशन करायचं आहे. त्याचे तुम्हाला मार्क्स दिले जाणार. सेकंड एक्सपेरिमेंट. मेक अ टेम्पररी प्रेझेंटेशन टू शो पोलन जर्मिनेशन. ड्रॉ नीट अँड लेबल डायग्रॅम ऑफ द सेम. या एक्सपेरिमेंटचं एम टू स्टडी द प्रोसेस ऑफ पोलन जर्मिनेशन ऑन स्लाइड व्हाईल ऑब्झर्विंग अंडर द कंपाऊंड मायक्रोस्कोप. डायग्रॅम. ही पूर्ण डायग्रॅम तुम्हाला काढायची आहे. त्यानंतर ऑब्झर्वेशन. In the nutrient medium, the pollen germinate and pollen tube comes out through germ pore. Result. It is due to enlargement of tube cell and pollen tube comes out and grows. अशा प्रकारे क्वेश्चन 2 मधला सेकंड एक्सपेरिमेंट जर आला तर लिहायचा आहे. थर्ड एक्सपेरिमेंट. कॅल्क्युलेट पॉप्युलेशन डेन्सिटी फ्रिक्वेन्सी ऑफ एनी वन प्लांट स्पेसीज बाय क्वाड्रंट मेथड. या एक्सपेरिमेंटचं एम पुढील प्रमाणे येईल. टू स्टडी पॉप्युलेशन डेन्सिटी अँड फ्रिक्वेन्सी ऑफ प्लांट पॉप्युलेशन बाय क्वाड्रंट मेथड. एम लिहून झाल्यावर तुम्हाला ऑब्झर्वेशन टेबल काढायचे आहे. ते तुम्हाला स्वतः ड्रॉ करून काढावे लागेल. एक्झाममध्ये दिले जाणार नाही. अशा प्रकारे ऑब्झर्वेशन टेबल काढायचे आहे आणि कोणत्याही एका प्लांट स्पेसीसची माहिती त्यात भरायची आहे. ऑब्झर्वेशन टेबल ड्रॉ करून झाल्यानंतर खाली रिझल्ट लिहायचा आहे. द पॉप्युलेशन डेन्सिटी ऑफ गिवन प्लांट स्पेसीस इज डॉट डॉट. तुमचं जे काही उत्तर असेल ते पुढे लिहायचं आहे. त्यानंतर द फ्रिक्वेन्सी पर्सेंटेज ऑफ गिवन प्लांट स्पेसीस इज डॉट डॉट. म्हणजे जे काही तुमचं उत्तर असेल, जी काय व्हॅल्यू येईल ती पुढे लिहायची आहे तुम्हाला. सेकंड एक्सपेरिमेंटमध्ये हे एक्सपेरिमेंट दिलेले आहेत. यातील कुठलाही एक एक्झामला येईल तो तुम्ही नीट व्यवस्थित लिहा, म्हणजे तुम्हाला फुल मार्क्स मिळतील. आता आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊ. क्वेश्चन 3. मायनर एक्सपेरिमेंट 1. परफॉर्म द सुटेबल टेस्ट टू कंपेअर द गिवन वॉटर सॅम्पल फॉर इट्स देअर pH अँड क्लॅरिटी. मेक अ नोट ऑफ इट्स देअर pH अँड क्लॅरिटी. या एक्सपेरिमेंटचं एम तुम्ही पुढील प्रमाणे लिहा. टू स्टडी वॉटर सॅम्पल्स फॉर मेजरिंग pH अँड क्लॅरिटी ऑफ वॉटर. हे लिहून झाल्यानंतर तुम्हाला खाली ऑब्झर्वेशन टेबल ड्रॉ करायचं आहे. अशा प्रकारे ऑब्झर्वेशन टेबल ड्रॉ करा. ते झाल्यानंतर तुम्हाला खाली रिझल्ट लिहायचा आहे. द क्लॅरिटी ऑफ गिवन वॉटर सॅम्पल 1 इज डॉट डॉट अँड इट्स pH इज. त्याच्यानंतर दुसरं द क्लॅरिटी ऑफ गिवन सॅम्पल 2 इज डॉट डॉट अँड इट्स pH इज. म्हणजे जे काही तुमचं क्लॅरिटी आणि pH सॅम्पल 1 आणि सॅम्पल 2चं येईल ते तुम्ही खाली लिहायचं आहे. या फॉर्मॅटमध्येच तुम्ही आन्सर लिहायचं आहे. यानंतर क्वेश्चन 3 मधला दुसरा एक्सपेरिमेंट.
Perform the suitable test to compare the given soil sample for their pH and type. Make a note on their pH and soil types. या एक्सपेरिमेंटचं एम to study different soil samples from different localities for their physical properties. यानंतर खाली दिल्याप्रमाणे ऑब्झर्वेशन टेबल ड्रॉ करा आणि एक्सपेरिमेंट परफॉर्म करून जे काय तुमचे आन्सर असेल ते त्यात भरा. हे दोन्ही एक्सपेरिमेंट पहिला आणि दुसऱ्या जे ऑब्झर्वेशन टेबल दिलेले आहे ते तुम्हाला पाठ करून जायचं आहे. एक्झामला दिलं जाणार नाही. जे काय आन्सर असेल तेही लिहिल्यानंतर खाली रिझल्ट लिहायचा आहे. द टाईप ऑफ गिवन सॉईल सॅम्पल 1 इज ... अँड इट्स pH इज ... द टाईप ऑफ गिवन सॉईल सॅम्पल 2 इज ... अँड इट्स pH इज ... म्हणजे जे काय आन्सर तुमचं येईल ते तुम्ही ते भरायचं आहे. याच पॅटर्नमध्ये तुम्ही तुमचा रिझल्ट आणि ऑब्झर्वेशन टेबल लिहायचं आहे, म्हणजे तुम्हाला फुल मार्क्स मिळतील. अशा प्रकारे पार्ट एमधील क्वेश्चन 1, 2 आणि 3 लिहायचं आहे. काही शंका असतील तर कमेंट करून नक्की सांगा. पार्ट बी स्पॉटिंगचा व्हिडिओ लवकरच चॅनलवर अपलोड केला जाईल, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील. थँक्स फॉर वॉचिंग.